नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके. आज आपण कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ह्या चॅप्टरवरचा शेवटचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहोत. तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स कॅल्क्युलेट टॅक्सेबल इन्कम ऑफ श्री सोमेश रॉय एम्प्लॉयड इन बजाज ऑटोमोबाईल्स ॲज जनरल मॅनेजर फॉर द असेसमेंट इयर 2020-21. नंबर 1, salary received in cash rupees 3,18,800. Number 2, tax deducted at source by employer 10,800. Number 3, own contribution to recognized provident fund deduct by the employer 18,400. Number 4, employer's contribution to the provident fund 16,000. Number 5, interest on accumulated balance of the Provident Fund in June 2019 at the rate 13%, rupees 18,200. Number 4, project allowance rupees 25,000. He was given throughout the year free use of car of 1,400 cubic capacity with driver, both for employment and private purposes. All the expenses were borne by the employer. Particular of his other income for the previous year are as under. Interest on government securities into bracket gross rupees 7,000. Rent of house property 33,600. Short term capital gain on sale of shares into bracket STT not payable 13,600. Dividend from UTI 10,000. Dividend from Indian companies gross 5,280. He paid rupees 18,800 as premium on health insurance of himself and his wife under an approved scheme and incurred rupees 37,400 on the treatment of his handicapped minor son during the previous year. He donated to a approved institution for scientific research rupees 12,000. He resides in his own house whose municipal valuation is rupees 13,600. Compute the total income of Sri Somesh for the assessment year 2020-21. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेमचं आपणाला सोल्युशन करायचं आहे. तर हे सोमेश रॉय बजाज ऑटोमोबाईल्समध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. म्हणजे हे पगारी नोकर आहे. म्हणून यांना पगारापासून उत्पन्न या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि ते उत्पन्न आहे पहा या ठिकाणी दिलं सॅलरी रिसिव्ड इन कॅश, म्हणजे नेट जी सॅलरी त्यांना मिळालेली आहे ती 3,18,000 आहे. तर पहा, कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ऑफ श्री सोमेश रॉय फॉर द असेसमेंट इयर 2020-21. इन्कम फ्रॉम सॅलरी हे उत्पन्न असल्यामुळे मी या ठिकाणी नंबर ए इन्कम फ्रॉम सॅलरी नंबर 1 बेसिक सॅलरी काढण्यासाठी 3,18,000 त्यांना नेट कॅश मिळालेली आहे. आलं लक्षात? हे नेट सॅलरी आहे ही. तर 3,18,000 रुपये नेट सॅलरी मिळाली. त्याच्यातून टॅक्स डिडक्टेड ॲट सोर, एम्प्लॉयरनं टॅक्स कपात करून घेतला होता पहा 10,800. आणि त्यांचं जे मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधीला जे योगदान होते 18,400, असे 10,800 आणि 18,400 कपात करून घेतल्यानंतर त्यांची नेट सॅलरी 3,18,800 वर्षभराची आहे. मग आता जी रक्कम त्यांच्या पगारातून कपातून करून घेतलेली आहे ती रक्कम नेट सॅलरीमध्ये आपल्याला ॲड करावं लागेल. म्हणजे ग्रॉस सॅलरी काढण्यासाठी नेट सॅलरी त्यांची 3,18,800 होती, तर मग त्यांची ग्रॉस सॅलरी किती होती, म्हणजे ग्रॉस बेसिक पे किती होता तो आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल. तर ह्या 3,18,800 मध्ये टॅक्स जो डिडक्ट करण्यात आलेला आहे 10,800 तो ॲड केलेला आहे आपण. त्यानंतर त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे RPFला 18,400 हे डिडक्ट केलं होतं ते पुन्हा ॲड केलं. म्हणजे त्यांचा बेसिक पे या ठिकाणी आला पहा
48,000. आलं लक्ष. 3,48,000 रुपये या ठिकाणी त्यांचा म्हणजे ग्रॉस सॅलरी आलेली आहे. ज्या गोष्टी डिडक्ट केलेल्या आहेत त्या ॲड करा आणि ॲड करून ती ग्रॉस सॅलरी त्या ठिकाणी काढायची. त्यानंतर दुसरं आहे पहा, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू द प्रॉव्हिडंट फंड 16,000. तर पहा, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF इज एक्झम्प्ट ॲज इट इज लेस दॅन 12% ऑफ सॅलरी. तर पहा, वेतनाच्या 12% 16,000 रुपये त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. वेतनाच्या 12%, 12×36 म्हणजे वेतनाच्या 12% ते कॉन्ट्रीब्युशन कमी असल्यामुळे एक्झम्प्ट झालेलं आहे, म्हणून या ठिकाणी काहीच रक्कम आलेली नाही. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा, इंटरेस्ट ऑन ॲक्युम्युलेटेड बॅलन्स ऑफ द प्रॉव्हिडंट फंड जून 2019 13%, 18,200. त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडला जी काही रक्कम जमा होते त्याच्यावर 13% व्याज त्यांना मिळते. आलं लक्षात. 13% दराने त्यांना जे व्याज मिळालेलं आहे ते असं आहे. नंबर 3, 13% इंटरेस्ट क्रेडिटेड टू RPF. 18,200 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे व्याज 13% दरानं. परंतु 13% प्रमाणे मिळणारं जे व्याज आहे तेवढं एक्झम्प्ट नाही. 9.5 पर्यंतच ते एक्झम्प्ट आहे, म्हणून त्यामधून लेस करा. एक्झम्प्ट अप टू 9.5% हे 13,300 रुपये होईल आणि हे याच्यातून मायनस केल्यावर 4,900 रुपये टॅक्सेबल होतील. आता पहा, 13% इंटरेस्ट तेव्हा 18,200, तर 9.5% तेव्हा किती, म्हणजे 9.5% तेव्हा किती, तर 13,300. मग 18,200 मायनस 13,300 या दोन्हीतला जो फरक आहे तो टॅक्सेबल होईल 4,900. त्यानंतर यांना प्रोजेक्ट अलाउन्स मिळालेला आहे 25,000, हे या ठिकाणी टॅक्सेबल होईल. त्यानंतर प्रोजेक्ट मिळालेला ते आपण टॅक्सेबल केलेलं आहे. त्यानंतर ही वॉज गिवन थ्रू आउट द इयर फ्री यूज ऑफ कार ऑफ 1,400 क्युबिक कॅपॅसिटी विथ ड्रायव्हर बोथ फॉर एम्प्लॉयमेंट अँड प्रायव्हेट पर्पज. ऑल एक्सपेन्सेस वेअर बोर्न बाय द एम्प्लॉयर. तर पहा, त्यांना एक स्मॉल कार या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. आलं लक्षात. स्मॉल कार म्हणजे 1,600 क्युबिक कॅपॅसिटीपेक्षा जी कमी असते त्याला स्मॉल कार असे म्हणतात. आणि ड्रायव्हरसहित ही कार त्यांना प्रोव्हाइड करण्यात आली. आणि जो त्या कारचा खर्च आहे, मेंटेनन्स आणि रनिंग एक्सपेन्सेस असो की ड्रायव्हर सॅलरी असो, हे कोण पेड करते, एम्प्लॉयर पेड करतो. आणि त्या कारचा उपयोग जेवढा ऑफिस पर्पजसाठी होतो तेवढाच प्रायव्हेट पर्पजसाठी होतो. म्हणजे दोन्ही पर्पजसाठी ती कार त्यांनी म्हणजे मालकाकडून त्यांना मिळालेली आहे. मग आता आपणाला ह्या कारचं व्हॅल्यू काढावं लागेल. तर पहा, व्हॅल्यू ऑफ कार, मेंटेनन्स अँड रनिंग एक्सपेन्सेस. तर कार ही स्मॉल कार असेल तर दरमहा 1,800 रुपये याप्रमाणे 12 महिन्याचे 21,600 रुपये होतील. पहा, मेंटेनन्स अँड रनिंग एक्सपेन्सेस हा मालकाने पेड केलेला आहे, तर यांचं उत्पन्न एवढं वाचलेलं आहे. आलं लक्षात. खरं म्हणजे ही कार यांनी वापरली, रॉय यांनी, तर रॉयनीच खर्च करायला पाहिजे होता, परंतु खर्च मालकाने केलेला आहे, म्हणून ही रक्कम पगाराव्यतिरिक्त मिळालेली असल्यामुळे त्यांच्या पगारामध्ये ॲड होईल. तर पहा, व्हॅल्यू ऑफ कार, मेंटेनन्स अँड रनिंग एक्सपेन्सेस इंटू ब्रॅकेट 1,800 इंटू 12 21,600. म्हणजे मेंटेनन्स आणि रनिंग एक्सपेन्सेस दरमहा 1,800 रुपये हे नियमात आहेत. आपण सॅलरी हा चॅप्टर शिकताना तुम्हाला सांगितलेलं होतं. 1,800 गुणिले 12 बरोबर 21,600 त्या ठिकाणी घ्या आणि त्यामध्ये ॲड करा ड्रायव्हर्स सॅलरी. ड्रायव्हरची सॅलरी 900 रुपये प्रमाणे गुणिले 12 10,800 असं हे टोटल 32,400 रुपये व्हॅल्यू ऑफ कार होईल. आलं लक्षात. 32,400 रुपयाचा त्यांना पगाराव्यतिरिक्त बेनिफिट मिळालेला आहे, कारण कारची फॅसिलिटी मालकाकडून त्यांना प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. मग आता सॅलरीचं उत्पन्न संपलं, तर यांची बेरीज करा. 4,10,300 ही झाली ग्रॉस सॅलरी. आलं लक्षात. आता या ठिकाणी ग्रॉस सॅलरी किती आलेली आहे, एकूण 4,10,300. तर हे ह्याला अंडरलाईन करा, 4,10,300. आता याच्यातून लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16 अंतर्गत, कलम 16 अंतर्गत यांना काही डिडक्शन या ठिकाणी मिळतील. तर
पहिलं डिडक्शन स्टँडर्ड डिडक्शन 50,000 मी दिलेलं आहे आणि दुसरं डिडक्शन प्रोफेशन टॅक्स पेड केला असेल तर, आणि तिसरं डिडक्शन एंटरटेनमेंट अलाउन्स त्यांना मिळत असेल आणि ते सरकारी कर्मचारी असतील तर एंटरटेनमेंट अलाउन्सचं डिडक्शन त्या ठिकाणी मिळते. पण या प्रॉब्लेममध्ये प्रोफेशन टॅक्स पेड केलेलं आहे असं सांगितलेलं नाही, त्यामुळे प्रोफेशन टॅक्सचं डिडक्शन मिळणार नाही. एंटरटेनमेंट अलाउन्स यांना मिळालेला नाही, जरी मिळालेला असता तरी डिडक्शन मिळालं नसतं, कारण हे प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात, प्रायव्हेट कंपनीचे सर्वंट आहेत, त्यामुळे यांना हे डिडक्शन मिळालं नसतं. फक्त एकच डिडक्शन त्यांना मिळेल 50,000चं, म्हणजे 4,10,300तून 50,000 वजा केले तर 3,60,300 या ठिकाणी शिल्लक राहते आणि त्याला म्हणायचं टॅक्सेबल सॅलरी. तर त्यांची टॅक्सेबल सॅलरी 3,60,300 रुपये आलेली आहे पहा. त्यानंतर दुसरा उत्पन्नाचा सोर्स आहे नंबर बी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी लेट आऊट. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी लेट आऊट. तर यांना हाऊस प्रॉपर्टीपासून उत्पन्न मिळालेलं आहे. रेंट ऑफ हाऊस प्रॉपर्टी 33,600 आलं लक्षात. मग आता ही रेंटल व्हॅल्यू आहे 13,600 आणि खाली दिलेला आहे पहा म्युन्सिपल व्हॅल्यू 13,600. 33,600 आणि 13,600 यांची जर तुलना केली तर रेंटल व्हॅल्यू जास्त आहे, म्हणून मग या ठिकाणी मी रेंटल व्हॅल्यू बिंग ॲन्युअल व्हॅल्यू, म्हणजे रेंटल व्हॅल्यू हीच ॲन्युअल व्हॅल्यू म्हणून या ठिकाणी घेतलेली आहे 33,600 आणि त्याच्यातून मायनस केलं आहे लेस स्टँडर्ड डिडक्शन 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. तर पण ह्या ॲन्युअल व्हॅल्यूच्या 30% 10,080 रुपये त्यांना स्टँडर्ड डिडक्शन मिळेल, ते या ठिकाणी मायनस करून 23,520 रुपये त्या ठिकाणी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आलेला आहे. आता यांनी म्युन्सिपल टॅक्स किती पेड केलेला आहे वगैरे प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं नाही, त्यामुळे ते म्युन्सिपल टॅक्स मायनस करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. जे काही भाडं मिळालेलं आहे ते नेट रेंटल व्हॅल्यू आहे, म्हणून त्याला ॲन्युअल व्हॅल्यू म्हणून त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट द्यायची. त्यानंतर तिसरा प्रकार आहे पहा इन्कम फ्रॉम बिझनेस. तर इन्कम फ्रॉम बिझनेसचं उत्पन्न ह्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही, म्हणून मी ते या ठिकाणी काही घेतलेलं नाही. त्यानंतर इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन आहे. इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन त्यांना मिळाला आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन सेल ऑफ शेअर्स. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन शेअर 13,600 रुपये त्यांना मिळालेले आहेत. तर हे 13,600 शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचे 13,600 रुपये या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स पेड केलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर चौथं जे उत्पन्न आहे ते आहे पहा इन्कम फ्रॉम अदर सोर्स. तर ह्या इन्कम फ्रॉम अदर सोर्समध्ये काही उत्पन्न आहेत का बघू. तर त्यामध्ये इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट सिक्युरिटी ग्रॉस 7,000 दिलेलं आहे. इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट सिक्युरिटी 7,000 या ठिकाणी मी घेतलेलं आहे. इंटरेस्ट ऑन गव्हर्मेंट सिक्युरिटी 7,000. त्यानंतर डिव्हिडंड फ्रॉम UTI, तर हे एक्झम्प्ट आहे. नंबर 2 डिव्हिडंड फ्रॉम UTI एक्झम्प्ट केलेलं आहे. त्यानंतर डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी हे ग्रॉस हे पण एक्झम्प्ट आहे पहा. नंबर 3 डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी एक्झम्प्ट. तर अदर सोर्सपासून त्यांना 7,000 रुपये उत्पन्न झालेलं आहे. आता या व्यतिरिक्त त्यांना कुठलं काही उत्पन्न नाही. तर आता काय करा, ह्या सर्व उत्पन्नाची बेरीज आली 4,04,420, त्याला म्हणायचं ग्रॉस टोटल इन्कम. 4,04,420 ग्रॉस टोटल इन्कम. आता ह्या बोर्डवर या ठिकाणी खाली जागा नसल्यामुळे मी हे ग्रॉस टोटल इन्कम हे पुढील पेजवर ट्रान्सफर करून घेतलेलं आहे, म्हणजे कंटिन्यू आहे. आलं लक्षात. पुढे जागा नसल्यामुळे, जागा जास्त लागणार आहे, जागा नसल्यामुळे हे मी पुढच्या पेजवर या ठिकाणी लिहून घेतलं आहे. ग्रॉस टोटल इन्कम 4,04,420 एवढं आलेलं आहे. आता ह्या ग्रॉस टोटल इन्कममधून यांना काही डिडक्शन्स या ठिकाणी दिल्या जातील पहा. तर डिडक्शन याच्यातून मी लिहिले लेस डिडक्शन्स. नंबर 1 अंडर सेक्शन 80C खालचं डिडक्शन ओन कॉन्ट्रीब्युशन टू PF. आता पहा त्यांनी जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे PFला, रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंडला जे काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ते 18,400 रुपये आहे पहा. ओन कॉन्ट्रीब्युशन 18,400 रुपये आहे. ही त्यांची सेविंग आहे.
म्हणून त्यांना अंडर सेक्शन ATC खाली 18,400 रुपये डिडक्शन मिळेल. त्यानंतर त्यांनी ही पेड 18,000 ॲज प्रीमियम ऑन हेल्थ इन्शुरन्स. तर हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम म्हणून त्यांनी 18,800 रुपये पेड केलेले आहेत. आलं लक्षात. आरोग्य विमा काढलेला आहे स्वतःचा आणि पत्नीचा, आणि त्यांनी त्याचा जो हप्ता आहे तो हप्ता 18,800 रुपये पेड केलेला आहे. तर त्याबद्दल त्यांना अंडर सेक्शन ATD खाली या ठिकाणी डिडक्शन मिळेल 18,800 रुपयाचं. मॅक्झिमम लिमिट याचं 25,000 आहे. म्हणजे पेड केलेला हप्ता किंवा रुपये 25,000 यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढं डिडक्शन या ठिकाणी मिळेल. तसंच अंडर सेक्शन ATCचं रुपये 1.5 लाख आणि सेविंग केलेली रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम या ठिकाणी कपात पात्र आहे. त्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे मायनर चाइल्ड हा हँडिकॅप आहे. आलं लक्षात. आणि त्याची त्यांनी ट्रीटमेंट केल्यामुळे त्यांना 37,400 रुपये खर्च आलेला आहे. तर त्याबद्दल यांना या ठिकाणी डिडक्शन मिळालेलं आहे. नंबर 3, ट्रीटमेंट ऑफ हँडिकॅप सन अंडर सेक्शन ATDD. नॉर्मल डिसॅबिलिटी आहे, म्हणजे सिव्हिअर डिसॅबिलिटी नाही. मग यांना फिक्स 75,000 रुपये डिडक्शन मिळेल. मग आता हँडिकॅप मुलावर त्यांनी कितीही खर्च केलेला असो, म्हणजे 75,000पेक्षा कमी खर्च केलेला असो की 75,000पेक्षा जास्त खर्च केलेला असो, तर हँडिकॅप सनच्या ट्रीटमेंटसाठी म्हणून अंडर सेक्शन ATDD खाली फिक्स 75,000 रुपये डिडक्शन त्यांना मिळेल. तसं ॲक्च्युली त्यांनी 37,400च खर्च केलेला आहे, परंतु किती खर्च केलेला आहे याच्याशी काहीही देणं घेणं नाही. आलं लक्षात. मुलगा हँडिकॅप आहे, त्याचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे आणि ते सर्टिफिकेट सादर केल्याच्यानंतर फक्त डिसॅबिलिटी कोणती आहे ते बघितलं जाते. नॉर्मल आहे का सिव्हिअर आहे, तर यांची नॉर्मल आहे. 75,000 रुपये फिक्स या ठिकाणी डिडक्शन त्यांना दिलं जाते. आणि सिव्हिअर डिसॅबिलिटी असेल तर 1,25,000 रुपये आहे. फक्त ध्यानात ठेवा, या ठिकाणी घेऊ नका. त्यानंतर त्यांनी एका सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूटला 12,000 रुपये डोनेशन दिले. ज्या ठिकाणी संशोधनाचं काम चालते अशा संशोधन संस्थेला 12,000 डोनेशन त्यांनी दिलेलं आहे, वर्गणी दिलेलं आहे. चांगलं काम केलेलं आहे म्हणून त्यांना 4थं डिडक्शन मिळालेलं आहे. डोनेशन टू सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट अंडर सेक्शन ATGGA 12,000. आलं लक्षात. हे 100% डिडक्शन मिळते. असं जर समजा तुम्ही एखाद्या सायंटिफिक रिसर्चला कुठल्या म्हणजे देवस्थान इकडे तिकडे जर समजा दान धर्म न करता सायंटिफिक संशोधन संस्था किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेला जर आपण दान केलं तर त्याचं डिडक्शन मिळते. आणि ते डिडक्शन आहे 100%, 12,000. याची टोटल घ्या 1,24,200. तर हे 1,24,200 4,04,420 मधून मायनस केल्यावर या ठिकाणी राहतात 2,80,220. तर 2,80,220 हे यांचं टोटल इन्कम आहे. आलं लक्षात. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपतो आणि हा चॅप्टरसुद्धा या ठिकाणी संपतो. आणि म्हणजे इन्कम टॅक्स लॉ अँड प्रॅक्टिस पेपर 2 ह्या विषयाचा जो सिलेबस आहे तो सिलेबससुद्धा या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा आणि त्या अडचणी मी सोडवण्याचा प्रयत्न करील. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.